एक 12 साल लड़की को गुमराह करके 20,000 रुपए लूटने का वाकया पेश आया है। वहां मौजूद सीसीटीवी कैमरे में इस वाकये की तस्वीरें कैद हो गई है। तफसीलात के मुताबिक शहर के विनायक नगर में सुनील जादव नामी शख्स का मकान है। पिछले 1-2 महीने से इनके मकान की तामीर का काम जारी है। 21 फरवरी को सुनील जादव अपनी दुकान पर गए हुए थे। इस दौरान एक बदमाश लुटेरा उनके घर पहुंचा। वहां उसने सुनील जादव की बेटी से मुलाकात की और इससे कहा कि घर के तामीरी काम के लिए रेती मंगाई गई है और पुलिस ने इस रेती के गाड़ी को पकड़ लिया है। गाड़ी पुलिस के चुंगल से छुड़ाने के लिए इससे 20,000 रुपए देने के लिए कहा और इसके लिए इसने उसके वालिद का हवाला दिया। लड़की ने इब्तिदा में पैसे देने से इनकार किया और वालिद से बात करने की ख्वाहिश जाहिर की, जिस पर बदमाश ने उसी वक्त अपने मोबाइल से किसी दूसरे शख्स को फोन कॉल की और उस लड़की को ये भरोसा दिलाने की कोशिश की कि उसकी बात उसके वालिद से हो रही है और उसके वालिद ने ही पैसे देने के लिए कहा है। लड़की को जब ये यकीन हो गया कि पैसे देने के लिए उसके वालिद ही ने कहा है, तब लड़की ने घर में जाकर 20,000 रुपए की रकम लाई और उसको दे दी। पैसे मिलते ही वो बदमाश वहां से फरार हो गया और उसके वालिद जब घर पहुंचे तब उन्हें इस मामले का पता चला। इस पूरे मामले में वहां लगे सीसीटीवी कैमरे में तस्वीरें कैद हो गई है। इस मामले में शिवाजी नगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है। इस तरह की इत्तला सुनील जादव ने दी है। फिलहाल शहर में लूटमार के वाकयात में इजाफा देखा जा रहा है और ऐसे में लोगों को चौकन्ना रहने की जरूरत है। माझं नाव ईश्वरी सुनील जाधव, मी विनायक नगरमध्ये राहते। एक व्यक्ती आला अनोळखी माझ्या घरी येऊन पप्पाचं नाव सांगला, तुझ्या पप्पाने मला पाठवले रेती घ्यायसाठी म्हणून त्याने म्हणलं रेती घ्यायसाठी पैसे पप्पाने पाठवले। मला वाटलं पाठवले असेल पप्पानं, म्हणून त्यानं पैसे मागला, पप्पाने पाठवले 20,000 रेती घ्यायची। मग मी म्हणले फोन लावा त्यांना, तर ते मी नंबर सांगले, त्याने फोन लावला, फोनवर बोलवून केला आणि 20 रुपये घेऊन गेले। 20,000 तू शहानिशा केली की नाही? मग फोन पप्पाला फोन लावली होती की नाही? तर त्यानं लावलं, तू फोनवर बोलली का नाही? मग नाही, काय म्हणू लागलं त्यांना? तर त्याने फोनवर बोलू लागलं, म्हणलं तुमच्या घरापाशी आलो मी, 20,000 रुपये घेऊन चालू मला रेती आणि रेती। तू पैसे दिली? मग हां, एवढी मोठी रक्कम कसं दिली? यापूर्वी पण आली तुम्ही? माझं नाव सुनील दत्तात्रय जाधव आहे आणि मी पेंटरचा व्यवसाय करतो। नवा मिनिटात माझे दुकान आहे आणि छोटंसं बांधकाम माझं चालू आहे विनायक नगरमध्ये गेल्या मागच्या 1 महिन्यापासून। आणि मी नेहमीप्रमाणे मागच्या रविवारी दिनांक 21 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी उठून दुकान उघडलो आणि उघडले असताना दुकान बंद करून 3 वाजता मागे घरी आलो। घरी आला, मुलीने म्हणले बाबा एक कोणतरी व्यक्ती आला आणि मला रेतीची गाडी टाकतो म्हणून 20,000 रुपये नेला। मग मी म्हणलं त्यांना, मुलीला विचारलं तू मला फोन का लावला नाही? तर माझ्या मुलीने म्हणले की तुम्हाला पप्पा फोन लावले होते त्या माणसानं, पण मला फोन लावून दिला नाही। फोनवर असा बोलला की मी तुझ्या पप्पाला बोललो आणि 20,000 रुपये लवकर दे, गाडी तिथं रोड थांबलेली आहे आणि मला वेळ नाही, लवकरात लवकर दे, गाडी आणून टाकायचे। आणि माझ्या मुलीला वाटलं की मग बांधकाम 1 महिना झालं बंद आहे, रेतीची गाडी खरंच पप्पाने मागितली असं, म्हणून त्यांना माझ्या मुलीनं मागचा पुढचा विचार न करता घरातून पैसे 20,000 दिले। आणि माझी मुलगी मागच्या 1 महिन्यापासून छोटा मोठा व्यवहार बघते, कारण माझ्या पत्नीला तेवढं समजत नसल्यामुळं, अशिक्षित असल्यामुळं माझी मुलगी वयानं 12-13 वर्षाची आहे, पण तू छोटा मोठा व्यवहार करते आणि आता परत करत आली नीट। पण या मागच्या वेळेसच असा एवढा मोठा 20,000 रुपयाचा मला एक अज्ञात व्यक्तीने गंडा घालून मला 20,000 रुपये घेऊन गेला। तर त्याला कशी माहिती की घरात असं हे आहे? तर सर पूर्णपणे माहिती कोणतरी पूर्ण डिटेल्स माहिती काढून माझ्या ते 20,000 रुपये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण, आणि नेले आहे ती रक्कम। हां, माझ्या पोलीस ठाण्यात? हां सर, याची सविस्तर तक्रार मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि चौकशी बीट अंमलदार सानप साहेब करत आहेत, चौकशीला आले होते आणि पुढील तपास करत आहे असे सांगितले आहेत। सीसीटीव्ही मध्ये बी आलेले आहेत? हो सर, सीसीटीव्ही पण पूर्ण व्हिडिओ त्याचा पूर्णपणे क्लिअर आलेला आहे। गाडीला नंबर प्लेट नाही, गाडी नवीन आहे, युनिकॉर्न नंबर, होंडा कंपनीची गाडी, आणि चेहरा एकदम क्लिअर दिसतो सर ते। आणि माझ्या घरासमोर त्यांनी सीसी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओप्रमाणे त्याने 2 ते 3 मिनटं येऊन थांबलेला आहे, पैसे वगैरे घेऊन मुलीच्या हाताने घेऊन गेलेला आहे। आणि त्याच्या बाजूला माझी पत्नी पण थांबलेली आहे, पण पत्नीनं त्याला काही बोलली नाही, कारण पत्नीला तेवढं समजत नसल्यामुळं पत्नीने काही बोलली नाही त्याला पैशाच्या बद्दल, आणि मुलीला नेहमीप्रमाणे त्यांना पैसे दिले।